लंका कुणाची? रावणाची. ही जग जाहीर आहे, पण लंका ही खरी हनुमंताची. ही तुम्हाला माहिती का? बोला आता, चला आता जिथं उजडन तिथं उजडन. बोला आता, जी होईन ती होईन. आता हा तुम्हाला सपाटात माहित नाही तुम्हाला. हा जी होईन ती होईन. हा चला, माहिती का तुम्हाला? माहिती का? लंका कोणाची? रावणाची. पण ही महादेवाची लंका, ही तुम्हाला माहिती का? नाही. ही खरी लंका महादेवाची. हनुमंत महादेवाचा अवतार असल्यामुळे हनुमंताची समजा. कसं आहे माहिती का? हे एक यज्ञ दत्त दीक्षित नावाचा एक ब्राह्मण होता. शिवपुराण वाचा, त्याच्यात 12 संहिता त्याच्यातच येते. त्या यज्ञ दत्ताचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं गुणनिधी. आणि ती महादेवाचा बाळासाहेब भक्त होता. ती भक्ती करायचा, पण चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करायला लागला आणि जी राजाचे सेवक महाग लागले तात्या, ती महादेवाच्या मंदिरात घुसला. अंधार होता सगळा, शर्ट फाटलेलं, अंधारात दिसताना म्हणून त्या शर्टाची अशी वात केली, तेलात बुडविलं, दिवा लावला. कुणाला? महादेवाला. भोळा देव. दिवा लावल्याबरोबर तर महादेव प्रसन्न झाला. ह्यानं आपल्याला दिवा लावला, ह्याच्या जीवनात अंधारच करायचा नाही, उजेड ठेवायचा म्हणले. पण एवढा मारला महाराज, मरूनच गेला. शिवदूत आले आणि त्याला घेऊन गेले. महादेवाने सांगितलं, मला दिवा लावला होता, बोल काय पाहिजे? लापट होत, जरा पैशाचं लापट होत. कवा त्यानं रुपया वर्गण दिली नाही, पट्टी दिली नाही, पंगत गाठली नाही, आटलं दलिंदर होतं महाराज. लय बिनलाजे माणसं, इतकं निम्मे माणसं त्याने रुपया वर्गण दिलेलं नाही, एवढी बिनलाजे महाराज. लाज नावाचा प्रकार आपल्याकडे राहिला नाही महाराज आता. हा काय हा ध्यानात का बाबा आपण देण्याबद्दल? मला काय माहिती, तुमचे सगळे जमा झाले असले तर होय होय होय, मला काही माहिती नाही. पण आपलं जसं वगात आलंय तसं बोलायला लागलोय मी, बरोबर आहे का नाही? हा, 9 माणसं घेऊन जेव्हा येतात पुन्हा काल्याला, 9 लेकर बाळण, पुन्हा बुंदी गोळा करतात. नुकती कुठं? वावरातल्या वावरातल्याला परसाद देऊन येतो म्हणते, परसाद. आणि 8 दिवस खात्यात पुन्हा वाळवून. लक्ष द्यायला लागलंय का नाही? आम्ही अशी लय चुरून नेली नुकती, म्हणून माहिती मला, लहानपणातली गोष्ट आहे. वाळवून अशी खमंग लागती का नाही, नुकती वाळवून खायची. लय माझ्या, मी शाळात घेऊन जायचो. लक्ष द्यायला लागलंय. लय ती टेस्टची वेगळी. त्याला मिरचीचा हा खाण्यातलं कसं कळत पट्टीचं नाही, पण खाण्यातलं लय कळत लवकर. इकडं बघा, लक्ष द्या माझ्याकडं. काय आपलं हे बघा, आमच्या गावात 4च घर आहेत. तुम्हाला इथं माहित असेल, 4च घर आहेत. सगळ्या गाव परिचितच आहे की. मस्जिद बांधायची म्हणली महाराज. मस्जिद काल त्यांचा ठराव पास झाला. तास 1.5 तासात 12 लाख जमा केले. 12 लाख. आणि आपले मायक आरडू आरडू मेले तरी आणून देणार. देतात का सांगा बरं? पट्टी द्या, त्याला काय कमी? आता अरे त्यांना नाही कमी, त्यांचं काय बिघडायला? आमचं सप्त्याचं कुणावातूनच राहत नसते. माझा राग येऊ नको तुम्हाला बरं का, तुमचे कसे काय तुमच्या गावाचं माहित नाही मला, पण हे खरं सांगतो मी, सप्ताह कुणावातूनच राहत नाही. तुम्ही रुपया कुणीच नका देऊ, माय शपथ सांगतो, सप्ताह होणार. ती देवाच आहे, ती करूनच घेणार. कुठून बी कसा बी होणार महाराज, कसा बी. मग आम्ही नाही दिली तर तुमची लायकी दिसून येते, बाकी काही होत नाही. तुमची काय लायकी वा हे दिसून येते. काय हे देवाला बी कळतं ही काय लायकीच आहे ती. मग ह्याच्या जीवनात किती द्यायचं किती नाही द्यायचं. ज्यांनी पट्टी दिली नाही त्याच्या मागे वकील आणि डॉक्टर लागणार. मग तिथं फेडावंच लागतंय पुन्हा. काय म्हणले उद्या देऊन टाकाय, कुठे याचा सराब घेण्यापेक्षा 150 रुपये देऊ. की असला धंदा होऊन बसतय. मिवणीला कोरोना होणार, बायकोला चिकनगुनिया होणार, असले धंदे होऊन बसणार महाराज. लय धंदा बेकार आहे. काय साधा काय देवाचा हप्ता आहे महाराज. जसा बँकेचा हप्ता असतो, कल्याणरावला विचारा, इकडे बसली ती बँकेतली, बरोबर आहे का नाही बडे साहेब? ती हप्ता असतो, ती फेडावाच लागतो महाराज. नाहीतर ती लईच कुटाने त्याच्यात उगाच सांगत बसत नाही तुम्हाला. आपला मुद्दा एवढा चाललाय. आपलं कुठवर चालतं? पैशाचं लापट होत. ते म्हणला, देवा मला काय करा, जगातल्या पैशाचा मालक बनवा. काय बनवा? जगातल्या पैशाचा मालक बनवा. त्याला कुबेर पद देऊन टाकलं. कोणतं? कुबेर. कुबेर पदवी त्याला दिल्याच्या नंतर त्याने विचार केला, आपल्याला महादेवानं एवढं दिले आणि बिचारा राहतोय कुठं? सासरवाडीला. कुठं? सासरवाडीला राहायला. पर्वत कैलास कुठे? कैलास पर्वत. आणि पर्वताची पूर्वी नाही कोण? पार्वती. सासरवाडीला राहायला म्हणले. बिचाऱ्याला आपण घर तरी बांधून देऊ. आणि गावाकडे आला की मसनवाट्यात राहते म्हणले. लक्ष द्यायला लागले, वाजू नका ना म्हणले. काय करावं? पैशाला आपल्याकडे कमी नाही म्हणले. काही द्या घर बांधून. सोन्याचं गाव तयार केलं. सोन्याचं. कुणी? कुबेरानं.
पैसा कमी नव्हता ना, मालकच तो म्हणल्यावर काय त्याला. सोन्याची नगरी तयार केली, सोन्याची, आणि महादेवाला देऊन टाकू म्हणले सप्रेम भेट आता. आणि ती सोन्याची नगरी महादेवाला सप्रेम भेट दिली. महादेवानं सांगितलं मी राहतो गड्या, पण वास्तुशांती झाल्याशिवाय नाही. वास्तुशांती झाल्याशिवाय मध्ये प्रवेश करायचा नसतो, त्याला ग्रह प्रवेश का व्हायना करूनच घ्यायचा असतो. हा, नाहीतर ते चांगलं नसते. वास्तुशांती झाल्याशिवाय मी राहत नाही म्हणले घरात. म्हणे बाबा बोलवा ब्राह्मण. आणि त्या काळातला प्रसिद्ध ब्राह्मण रावण होता. उगा त्याचे छोटे घर होत, ते आपलं भिक्षुकी करायचं. हे रावणाला बोलविलं इकडं. इथं पहिले खानदानी श्रीमंत नव्हते, अजिबात नाही. लाचारी करून लबाडी करून श्रीमंत झालेलं हे. मग त्याच्या भावकीतले कोण्या बी गावाच्या 2 लोक असतील, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकी काल्याला जेव्हा या आता काय करताना हे कळल्या. हा, हे लय पहिल्यापासून नव्हतं श्रीमंत. हे कोण? रावण नाही, पहिल्यापासून नाही. हिने लबाडी केलेली, लाचारी केलेली, आणि लाचारीचं टिकतच नसतं. हे नीट ऐका जरा, ध्यान देऊन. आता नीट ऐका, सगळे ताईट बसा. हा, ऐका आता. नाही, दाब द्या बी जमलं पाहिजे. दत्ता महाराज तुम्ही देताना हानते ना एका दिवशी, बरोबर आहे का नाही? ती कुणाला बी जमत नाही ना, बरोबर आहे का नाही? होय, बरोबर आहे का नाही? ही एक असे ती वळण पडून गेलेलं असते लोकाले बी. हे धुनकीते म्हणून विठ्ठल विठ्ठल. एकदा सोजे महाराज माझ्यासारखंच बोलाय गेले, वाटात अडविले लोकांनी. हे यार म्हणजे माहो काही ना होता, मी त्यात ऐकील. तुम्हाला एक मजा सांगू का? ढाकणे महाराज येणार आहेत उद्या. आपले माधव महाराज तसला विद्वान माणूसच नाही महाराज. ज्ञानेश्वरी मुखोद्गत असलेत महाराज. आपले गुरुजी सुद्धा वाकून नमस्कार करते त्यांना, एवढी विद्वत्ता आहे ढाकणे महाराजाची. आळंदीत तेवढं वजन आहे, तेवढं वजन आहे माधव महाराज आपले ढाकणे. त्यांनी एकदा जोक सांगितला, उद्या आल्या विचारा त्यांना. जोक सांगितला पण कुणीच हसलं नाही, हसलंच नाही. मग लोक म्हणले, बाबा म्हणले अरे हसा, हे साठे महाराजाचा जोक आहे. तेव्हा हसले. लक्षात घ्या का नाही? ही ज्याच त्याची छाप वेगळीच असते, लक्षात ठेवायचं. उद्या आल्या होता ते तुम्ही चौकशी करा, लक्षात येईल. बघा इकडे लक्ष द्या. भाग्य तुमचं चौरे महाराज बी ऍडव्होकेट झालेले ते होतं. उद्या येणार मान चांगले कीर्तनकार, चांगले ते एकदम. आता इकडे बघा कुठवर गेलं माहिती आहे ना. सरपंच सांगा की तुम्ही तेवढं अर्ध तरी. हा, तसं तर खरं सगळं तुम्ही सांगाय पाहिजे, तुम्ही प्रथम नागरिक आहे, बरोबर आहे का नाही? अर्ध तरी सांगा. बाकी तर मी बघतो माळीचं बघा, बाकी काय का असाना, बरोबर आहे का नाही? वास्तू शांती आलंय आता, लक्षात आलं का नाही? म्हणले ती ही खानदानी श्रीमंत नव्हतं. ही कोण? रावण. त्यानं लबाड्या केलेलं, त्याच्यामुळे टिकलं नाही. बघा आता टिकलं नाही, त्याच कुठं टिकलं. आता बघा, रावणाला बोलिलं 11 दिवस वास्तुशांती चालली, असं शिवपुराणात उल्लेख आहे त्याचा. 11 दिवस वास्तुशांती. आणि वास्तुशांती झाल्यावर महादेवानं सांगितलं, बरं काही दक्षिणा तुमची नाही, नाही तुमची दक्षिणा असती का? बाकी देवाकडून घेऊ, पण महादेवाकडून दक्षिणा घेत असतील का? नाही नाही नाही, अजिबात नाही. महादेव म्हणायचं काहीतरी घ्या. रावणानं सांगितलं अजिबात नाही. काहीतरी घ्या, अजिबात नाही. गप कोणी शब्द गेला भोळेपणात. देव कसला भोळा, भोळेपणा शब्द निघून गेला. आहो तुम्ही मागाल ते द्यायला तयार आहे, आणि ह्याचा फायदा ह्या अवलादीनं घेतला. कुणी? रावणानं फायदा घेतला. मागाल ते म्हणल्याबरोबर ह्यानं सांगितलं हे पैशाला काही कमी नाही माझ्याकडं, घर लईच मनात बसलं, एवढं घरच मला द्या. आणि मग महादेवानं दिलेला शब्द पाळण्यासाठी लंका दिली. पण लंका दिल्याच्या नंतर रावणाची सोन्याची लंका त्याला देऊन टाकली. कुणाला? रावणाला. पण एक सांगितलं होतं, बाबू गोड बोलून काटा काढलास का, मी बी एक दिवस जाळल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी ही बाबा अवताराला आलेला आहे. कारण ज्याला देता येतंय त्याला घेता येते, ही ध्यानात ठेवा. लबाडीनं गेलं कमीवलतं, जळून गेलं, मरावं लागलं. आम्ही एक हमेशा वाक्य सांगतो, एवढं लिहून ठेवा. काय? आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्या माग सज्जनाव कुणाचा 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. कधीच पचतच नाही. हा माझ्याकडून लिहून घ्या बॉन्डवर, पचतच नाही. लबाडीचं लाचारीचं नाहीच पचत महाराज. आरती सुखाची परवडली, पण कुणाच्या लबाडी लाचारी करून कधीच नाही महाराज, अजिबात नाही. ते पोटच भरत नसतं. आपण ह्या बघा 2 नाही 3 कीर्तन करतोय, पण आपण लबाडी करीत नाही. खरं सांगा, आपलं 2-3 कीर्तन करायचे, कमी जास्त कसं बी हो, आपलं जगायपुरते किती बी करायचे,
पण कुणाचं लुबाडायचं नाही. होय कशाला आपलं आपलं काय झालं, आपलं कीर्तन करायचे, पळापळ करायचे, कुणाचं कशाला लुबाडून कुठं फिडीत बसता काय करता, पचत नसते. आता बघा इकडं रावणानं लबाड्या केल्या आणि मग तेच महादेव ज्या वेळेला विष्णू परमात्मा राम रूपानं निघाले, राम अवतार घ्यायचा आहे मला बाबा, त्यावेळेला महादेवाला टच केलं. आता आम्ही चाललो तो चला दयपळा चाललो, सोजे महाराज यायचं का असं म्हणताय की नाही माणूस. तेलगावला दिसले सोजे महाराज, कुठं मला दयपळ यायचं का, म्हणजे चला आले. लक्षात आलं का नाही. तसं टच केलं विष्णूनं, मी राम अवतार घ्यायला लागलोय, खाली प्रथम त्याला यायचं का. महादेवानं सांगितलं, माणूस म्हणते नाही दिंडूला यायचं का रे, दिंडूला काही काम माझं नाही, बरं हाय बँकेचं थोडं काम आहे, हाय थोडं काम आहे माझं, लय नाही नाही तर राहू दे, बरं चल हाय माझं थोडं, उद्या जायचं पण करून घेतो आजच, बरोबर आहे का नाही. ती ह्या विष्णूनं टच केलं, मी राम रूपानं खाली चाललोय, महादेवाला यायचं का म्हणले माझं काही एवढं काम काही नाही, मला जायचंच आहे, बरं चल येतो म्हणले, काय अडचण, थोडं काम आहे माझं बी. म्हणजे तुम्ही रावण मारायला चाललात का म्हणले, हो रावण मारायचंच आहे माझं बी. का हा माझं बी तिथंच काम आहे म्हणले, थोडं लय नाही उग हलकं काम आहे माझं म्हणले, पण मला ती आंघोळीचा ही जटान ही गंगान ही लईच कुठं नाही म्हणले, तेवढा टाइम तुमच्या महागती लय राडा आहे म्हण लंका, ती ठरलेलंच होतं ना सगळं अगोदरच, बरोबर आहे का नाही. तुमची बायकोचा राडा आणि तीन महाग तिथं ते जरा म्हणले. मग देवानं सांगितलं विष्णूनं म्हणले असं करा, हे आंघोळीचा कपड्याचा आणि जेवणाचा कुटाना ठेवायचा नाही, असला जन्म घ्या म्हणले तुम्ही. म्हणले तुम्ही वानर व्हा. कोण व्हा, वानर व्हा. म्हणले लाज वाटते की वानर, महादेवानं वानर. बरं म्हणले मग वानरात मुख्य वानर व्हा. मग हे मुख्य वानर ही झालेले कळायला लागलंय का नाही, कळायला लागलं. माणसं म्हणले ना लय खोलात हात घातलाय, बारीकी रे, लक्षात आलं का नाही. मग ही वानर झाले, हनुमंतराय आले. आणि मग मला खरं सांगायचं, लबाड बोलायचं नाही, उगा आपण रामायण सांगणारे वाचणारे माणसे, बरोबर आहे का नाही. रामानं रावणा ह्या हनुमंताला लंका जाळायला पाठविल तर का सीता शोध घ्या पाठविल तर, सीता शोध घ्या पाठविल तर ह्यानं तिसराच कुटाणामध्ये करायची काही गरज होती का. नाही ना म्हणले त्याच्या शेपटीला चिंड्या गुंजाळ्या. अरे मग आपली शेपटी निहून इजवायची ना, ह्याच्या गाव पेटवायचं कोणी सांगितलं होतं त्याला, कोणी सांगितलं होतं. ह्यानं मागचा बदला घेतला होता, ही ध्यानात ठेवा. कळायला लागले का नाही. फक्त एकच असते महाराज, आपण कधीच चुकायचं नाही, कधीच नाही. आणि एखाद्याला जर विरोध केला रे बाबा, तुम्ही समजा मी उद्धवरावला विरोध केला की मला विरोध करायची डिरिंग नाही, हिंमत नाही तेवढी, बरोबर आहे का नाही. पण माझं जर काही कमी जास्त शिवाजी तात्यानं काढलं की मग उद्धवराव त्याच्यात तेल वाटणार. ग्रामपंचायत मध्ये असला असते, कळायला लागलंय का सरपंच. त्याच्यामुळं कुणाचाच विरोध करायचा नाही. मग कसं असतंय, असतं मध्ये पुन्हा मग तेल वतीत माणसं. मला डायरेक्ट भेटता येत नाही, तात्याला हवा भरायची नाही, तसलंच मी आहे, तुम्हाला काय करायचं. कळायला लागलंय का नाही, कळायला लागलं. हे असलं गोंधळ असते, त्याच्यामुळं ध्यानातच ठेवायचं, हे असं गोंधळ होत. म्हणजे असंच झालं, रामानं पाठविलं सीता शोधायला, पण सीता शोध घेतल्याच्या मग माणसं म्हणतात ना, आपल्या पार्टीतला माणूस आपल्या संग फिरला, ही झाला आणि ती अचानक कस काय. मग त्यातली जुनी असते, तर तुला माहित नाही मागची भांडणं. बराबर काटा काढला, विठ्ठल विठ्ठल माणसं बघा नुसती अर्ध्या बटाट्यावनी बघायला लागले. बरोबर. मग हे ना लंकर सीतेचा शोध घेतला, म्हणले आपलं काम झालं, आता आपलं काम करून मग चलत चलत या अनुशान शेपटी पेटलेली होती, बरोबर आहे का नाही. चलत चलत आग लावून टाकून लंका जाळून टाकली. रामाने त्याला ही कुटाना म्हणले मागच मला गोड बोलून घेतली होती वय, त्याला देता येते त्याला घेता बी येते. वागा हो, लक्षात ठेवा. आणि तिनं कमवलेलं कव्हा ना कव्हा राख होत असते, हे ध्यानात ठेवायचं. कव्हा बी त्याची राख होणार. ह्या जन्मात तुमच्या हयातीत नाही, पोराच्या हयातीत तरी वाटोळ होणार, कुणाच्या तरी हयातीमध्ये कधी ना कधी त्याची राख होणार आहे.
त्याच्यामुळं हे बघा, गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायचं नाही. गरिबी आली तर ऊस तोडायचा. तोडला नाही का त्याचा? तोडला नाही का? सांग. मी बी ऊस तोडलेला आहे महाराज. मी काय खानदानी श्रीमंत होतो काय काय? हा, माझं तरी काय खरं होतं तुम्हाला सगळ्याला माहिती. मी ऊस तोडायला गेलो होतो. काही नाही, लाज नाही, लाजायचंच नाही राजभाऊ कधीच. ऐकायलाच का किशोर? लाजायचं नाही. काय करायचं? कष्ट करायचं, पण अनितीनं कमवायचं नाही. अर्धीच भाकर खायची पण आपली सुखासुखी खायची. कळायला लागलंय का नाही कळायला लागलं? मग त्याच्या बाबतीत माणसं कधी कधी म्हणतात ना, ही माणूस सगळ्या आमच्या आहेत, बिचाऱ्यानं उदा मादा केला नाही, लई माणूस श्रीमंत बी झाला नाही, पण देवान त्याला काही कमी बी केलं नाही समजायचं. आणि तिनं वागतच नाही, नीतीनं चालू त्याच. कारण नीतीवाले अति श्रीमंत होत नाही, ते आपल्यासारखी मीडियम पद्धतीनं राहणार. बरोबर आहे का नाही? हा, अति श्रीमंत आणि ती सोडल्याशिवाय होता येत नाही. लक्षात यायला लागलंय का नाही? आता लक्ष द्या. जरा बोर व्हायला का नाही? हा, मग बाई नाही, इकडे बघा, लक्ष द्या. चहा पाण्याचं बघा इकडे सुशन मारा, थप टाका. आता मुद्दा एवढाच आहे आपला. ही लंका जाळली, आता जाळून राग केल्याच्या नंतर त्याला शबासकी द्यायला पाहिजे का? त्याला आपल्याकडे कशी पद्धत, एखाद्यानं घर जाळलं, तुम्ही त्याला शबास शाल घालून सत्कार करणार, त्याचा धन्यवाद देणार का त्याला नाव ठेवणार? खरी पद्धत सांगायची, नाव ठेवणार ना. हा, पण यानं लंका जाळली तरी बी ह्याला नाव ठेवले नाही. जाळी लंका धन्य धन्य माने तू